मागत नाही तो, आज मागतोय चहा तर दे ना. कसं नर्सरीचं काम करे. हो बिल हो करतोय, बिलच करतोय. अरे वा, दादा आणि गप्पा मारत बसले. हा वा, नाही तुमचीच वाट बघतोय आम्ही. मी सुद्धा. का? स्वानंदी, अभिनंदन. पण का? अरे नील, आम्हाला बाळूदादांनी सांगितलं आता तुम्ही दोघं घर सांभाळणार ना. आम्हाला दोघांना खूप आनंद झाला. आई, तुला आठवते लहानपणी माझं कुठे भांडण झालं किंवा मला कोणी मारलं तर अगं नील जायचा त्यांच्याशी भांडायला. हो आठवतंय ना. अरे पण तू त्याचा मोठा भाऊ आहेस, हे विसरलं नसेल इंद्रनील. काय रे? हो दादा, जरी ही जबाबदारी काकूने आमच्यावर सोपवलेली असली तरी आम्हाला दोघांना असं वाटतंय की हा तुझा हक्क आहे आणि तो तूच सांभाळावा. अरे हक्क आहे म्हणून जबाबदारी नाही घेऊन येईल, ती झेपली पण पाहिजे. आणि योग्य माणसाला द्यावी लागते जबाबदारी. तुम्ही दोघं आमच्यापेक्षा अगदी योग्य आहात. हो भाऊजी. अहो, आज आम्ही आमच्या पायावर उभे राहतोय ते तुमच्यामुळे. आईंनी पैशाची मदत केली आहे खरी, पण आमची हिंमत तुम्ही वाढवली. पैसे कुठूनही उभे राहिले असते, माझे दागिने होतेच, पण हिंमत देणारी माणसं मिळत नाहीत. तू माझ्यापेक्षा धाकटा आहेस नील, पण मोठ्या भावासारखं मला सांभाळलंस. काकूंनी तुझ्यावर जबाबदारी टाकली ना, खूप आनंद झाला. हो हो दादा, पण तुला सपोर्ट करणं वेगळं आणि स्वतःहून हे सगळं सांभाळणं वेगळं. आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की तू ही जबाबदारी खूप समर्थपणे पार पाडशील. आणि म्हणूनच आम्ही दोघे तुला किल्ले देण्यासाठी आलोय. मी पण नौखी आहे आणि वहिनींना या घराबद्दल जितकी माहिती आहे मला नाहीये. त्यामुळे ना सगळा व्यवहार त्यांनीच सांभाळावा असं मला वाटतं. आणि जी काही मदत लागेल ती मी करेनच. वहिनी, तू या घरातली आमच्या पिढीची गृहलक्ष्मी आहेस. ज्याप्रमाणे आईने आणि बाबांनी काकूच्या सल्ल्याने सगळा व्यवहार सांभाळला, आम्ही दोघे तुम्हाला मदत करू. नकोय मला, मी नाही घेऊ शकत ही जबाबदारी. भाऊजी, तुम्ही सांगा बघू वहिनींना. नाही स्वानंदी, हे बघा मला नाही पटत हे. अहो दादा, हा तुझा हक्क आहे आणि तो तू स्वीकारल्याशिवाय आम्ही दोघेही कडनं जाणार नाही.